शेखर असतील हे आम्ही सर्व जवळपास महाराष्ट्रातले 18 ते 20 खासदार आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या आंदोलनाला आपल्या पाठिंबा दिला. खरं तर EPS 95 जे आहे जे आपली मागणी आपण करत आहोत ती मागणी रास्तच आहे. मी मागे सांगितलं की आपण ज्या उद्देशानं घरादाराची कमाना बाळगता आपण आपलं जे योगदान या ठिकाणी भारत निर्मितीसाठी दिलेलं आहे त्या काळात ते योगदान आजच्या या भारत सरकारला विसरता येणार नाही. आणि आपलं योगदान उद्योग क्षेत्र असेल, मुद्दे असतील, कारखाने असतील, गिरणा असतील, जे काही उद्योग होतं त्या उद्योगाला उभारणी देण्याचं काम तुमच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. मग आपण घरादाराची कामं केली नाही, घोडादाराची कामं केली नाही, आपलं काम आपण लक्ष ठेवून या ठिकाणी केलेलं आणि EPS 95 हे तुमचा हक्क आहे. आणि आपण आज 5 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी आत्मदानाचा इशारा भारत सरकारने दिलेला आहे. तर निश्चितच माझं काम राहील की सुरुवात पहिल्या दिवशी 20 ऑगस्टला आम्ही त्या ठिकाणी सुरू आहे. 20 ऑगस्टला आम्ही जे आम्ही खासदार आहोत, आमचे जे 7-8 जण आम्ही खासदार आहोत ते सुरुवातीला जाऊन देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन असतील किंवा आपल्या विभागाचे संबंधित मंत्रीगण असेल, आम्ही पहिल्या दिवशी त्यांना भेटून हे सर्व नियोजन EPS पेन्शन धारकाचं त्यांच्या हातात देऊ आणि त्यांना विनंती करू की आपलं जे 5 ऑगस्टला आत्मदानाचा आपण जो इशारा दिलेला आहे त्याला थांबवण्यासाठी आपला जो निर्णय आहे केंद्र शासनाचा, जी आपली मागणी आहे आणि हक्काची मागणी आहे, ती हक्काची मागणी आपल्याला पदरात काढून घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला आम्ही भाग पाडू. वेळोवेळी आम्ही 2 वर्षांपासून प्रयत्न करत आहोत, पण सरकारचे डोळे त्या ठिकाणी उघडले पाहिजे आणि आपलं जे काही आंदोलन होईल किंवा आमच्या वतीने खासदारांच्या वतीने आपल्यासाठी जे काही आंदोलन त्या ठिकाणी संसदेमध्ये करता येईल, जे काही प्रश्न उपस्थित करता येईल ते निश्चितच आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रश्न उपस्थित यावर आपलं काही आणखी निवेदन असतील किंवा आणखी काही आपल्याला मांडणी असतील तर आम्ही 20 जुलैला अधिवेशनाला जाण्याच्या पूर्वी आम्हाला तो कागद आता हा कागद आपण तो दिलेलाच आहे, आपण ते निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाच्या दखल घेऊन मी माझ्या मंत्री महोदयाला पत्र तयार करतो आणि आपल्याला विनंती करतो की महाराष्ट्रातले जे संबंधित खासदार असतील त्या खासदार महोदयाला आपण तिथे आपले EPS 95 चे पेन्शन धारक असतील आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवेदन द्यावे, जेणेकरून प्रत्येक खासदाराला वाटलं पाहिजे की आपण हा जो आपला प्रश्न आहे तो संसदेत मांडण्यासाठी आपण मांडला पाहिजे. जेव्हा जेव्हा संसदेमध्ये मला बोलण्याची संधी मिळेल तेव्हाही आपला हा प्रश्न त्या ठिकाणी मी मांडल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या आपल्याला अभिवादन देतो. कारण काही घडामोडी मला खरंच जावं लागेल निवांत वेळ मी आपल्याला दिला असता तरी आपण बरेच वेगवेगळ्या तालुक्यात इथं आलेले आहेत असं मला कळलं. मी या ठिकाणी आपलं नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये स्वागत करतो. खरं तर आज इथं बोलण्याचा उद्देश माझा हा होता की काँग्रेस कमिटीमध्ये यावं, कारण माझं जे निजी संपर्क आहे तिथे बसण्याची अडचण होईल. पण आपण आपल्याला ज्या काळामध्ये आपण या ठिकाणी काम केलेलं आहे तो काळ काँग्रेसचा काळ होता, काँग्रेसचा सुवर्ण काळ होता. मला म्हणून आज योगायोगाने आपल्याला बोलवलेलं आहे. कारण इंदिरा गांधीजी असतील, पंतप्रधान माननीय राजीवजी गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी भारतामध्ये अनेक कंपन्या निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. याबद्दल या सरकारने त्यांनी जे कंपन्या तयार केलेल्या आहेत ते विकण्याचंच काम या ठिकाणी केलं. त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही आज या काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये आलात आणि निश्चितच आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी आपला प्रश्न उपस्थित करेल आणि काही चर्चा असेल तर निश्चितच तिथून आंबेडकर साहेबांना तुम्हाला जर वाटलं बोलणं करून द्यायचं असेल तर आंबेडकर साहेबांना त्या ठिकाणी बोलणं करून देईल. असो आपला अधिकचा वेळ घेणार नाही. आपण इथून सुद्धा झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे परत एकदा आभार